नवरा बायको चारच माणसं घरात, चारींच्या गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली युट्यूब. कुणी बोलानच बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंद्रिकचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवणार. संकट येणार जेव्हा लिंबाची निंबुडी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करीत जा. बोलत ऑफिस मध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या. तो बायको कशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शन मध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी त्राण दिलं. तू घेऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे घरी नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलल्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खटेल घरोघर मातीच्या चुली, थोडस बोलत जा. आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईल मुळे संवाद संपलाय, मान्य का. बोला बोलत जा, पुरीला पोराला बोलत जा. बोलण्याला तू खाल करतो. एक बोलतच नाही लोक, लय वेळा गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली. आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं. आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज, ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. आता पोराला दूध द्यावं होता नाही, वर बोलत राहिले. कुत्रीचे पिलू अख्खं दूध पिऊन गेलं, मग पाणी पोरा. एक मोबाईल मुळे संवाद संपला, मान्य आहे का. बोला हे आजारी तुम्ही बोलायला काय झालं. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली, एकटीच बसायचं माणसं. इडे बाबडीत, मोरीत, शिमीटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगलं टाकून पागल झाली, पागलच झाली. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईल मुळे मेंदू हँग झाली. 5 मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईल मुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला, गोदडीच्या दोऱ्या उपशी देते. एकानं निम्या रात्री गोदडी फाटली, टाळा गोदडी फाटली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या. कमी द्या नाही देऊच नका. त्याला खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. चांगलं यांना शिकवा ना. याला काय झालं मोबाईल, यांच्या काळ कशाला मोबाईल पाहिजे. पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या आहे, पबजी, अजून पिपल, जोरात बोला कोणती. पबजी काय नाही, हे बंद करा. आणि हे काळाची मोबाईलला काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा आणा. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. तो पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी 6:45ला जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना आम्ही पागलच आहे.
नाही, पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज. कारण देवानं ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहिजे काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती तुम्हाला काय? काशीचा काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही. कानपाट होडी, तुला जायला पण सांगितलं होतं काशीला. छक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाईनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हौस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला हिनं सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. काशीला गेलो तुम्हाला मोक्ष मिळत, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रस्सा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रस्सा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीच लपाड्यावर सगळे. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागलं करंट तुम्हाला मगाचा. काशी विजयला 1.5 तास देव चोळून काय करतो? एकानं देव चोळले, कुत्र आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धडकोनला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे ठाण. पुन्हा ऐका तीन, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगे किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्याच्या घरात पापाचा पैसा आहे, सुपना साप. देव